तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे की सर्व सुख, तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे की सर्व सुख, तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे की सर्व सुख, तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे की सर्व सुख, तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे की सर्व सुख, तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे की सर्व सुख, तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे की सर्व सुख. वाहिन श्रीमुख आवडीने, वाहिन श्रीमुख आवडीने, तुळशी हार गळा, तुळशी हार गळा, हार गळा दासे आवडे निराकार हे श्रीराम, आवडे निराकार हे श्रीराम, तुळशी हार गळा, तुळशी हार गळा, तुळशी हार गळा दासे पितांबर, तुळशी हार गळा, हार गळा, तुळशी हार गळा दासे पितांबर.
ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे भय कलिकाळाचे नाही दया मुखे आपण सांगतो श्री विष्णू मुखे आपण सांगतो श्री विष्णू
अर्जुनेसी श्रीगीता प्रश्नो अर्जुने अर्जुनेसी अर्जुनेसी श्रीगीता प्रश्नो अर्जुनेसी प्रश्नो अर्जुनेसी अर्जुनेसी श्रीगीता प्रश्नो अर्जुनेसी अर्जुनेसी मुखे आपणा सांगे तो श्री विष्णू प्रश्न अर्जुनेसी अर्जुनेसी श्रीगीता
भाव धरोणिया वाची ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्नो अर्जुनेशी तेची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे भय कळी काळाचे नाही तया स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्नो अर्जुनेसी एका जनार्दनी संशय सांडोणी दृढधरी मणी ज्ञानेश्वरी स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुनेसी पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन विसरे चरणा विसरे चरणा संतांचिया विसरे चरणा संतांचिया कंस कृपा जाणे कथेचा विस्तार कृपा झाले कथेचा सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता भाव धरोणी या वाची ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुनेसी प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगातील थोर संत शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा ज्ञानेश्वरी संबंधी अत्यंत महत्त्वाचा असा अभंग आहे. सध्या चालू वर्ष 4 कारणांनी महत्त्वाचं आहे. त्यातलं एक कारण संत निवृत्तीनाथ महाराजांचं 700 वर्ष होऊन 50 वर्ष म्हणजे 750 वर्ष पूर्ण झाले. सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सव. दुसरं कारण जगद्वंद्य जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या निर्याणाला 375 वर्ष पूर्ण झाले. तिसरं कारण एकनाथ महाराजांच्या जलनिर्याणाला 425 वर्ष पूर्ण झाले. आणि चौथं कारण या वर्षी आपण 22 जानेवारीला 500 वर्ष प्रलंबित असलेला राम मंदिराचा निकाल पूर्ण केला आणि राम मंदिर बांधलं. हे चौथं कारण आहे. या 4 कारणाने हे 2024 वर्ष हे अविस्मरणीय राहणार आहे. हा एक इतिहास राहणार आहे आणि आपण भाग्यवान आहोत की हा इतिहास पाहण्याकरता आपण जिवंत आहोत. आपल्या आधी ज्यांनी ज्यांनी राम मंदिरासाठी लढा दिला, बलिदान दिलं, त्या सर्वांनाच राम मंदिर पाहायला मिळालं नाही. मग ते आमचे अशोकजी शिंगल असतील, आयुष्यभर लढले पण राम मंदिर पाहण्याकरता ते शिल्लक नाही राहिले. 4.25 लाख हिंदू रामभक्त राम मंदिरासाठी लढता लढता मरण पावले, त्यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि ते शर्व नदीमध्ये टाकून दिले गेले. म्हणून राम मंदिर हा लढा 500 वर्ष लढल्यानंतर या वर्षाच्या 22 जानेवारीला आपण ते राम मंदिर बांधलं. 22 तारीख का त्याचं पण कारण आहे. आपण राम मंदिरासाठी पुरावे शोधले, पुरातत्व खात्याकडे दिले, कोर्टामध्ये ते मांडले आणि कोर्टामध्ये मांडल्यानंतर जेव्हा केस उभी राहिली तेव्हा आपल्या विरोधात 22 वकील होते. आता ते पण आपल्या देशातलेच होते, त्यांना फी देणारे पण आपल्या देशातलेच होते. काही का असेना पण आपल्या विरोधामध्ये 22 वकील होते आणि त्या 22 वकिलांच्या नाकावर टिचून आपण केस जिंकलो. म्हणून 22 जानेवारीलाच राम मंदिराचा कळस पूर्ण केला आपण. तेव्हा हे अविस्मरणीय वर्ष 2024 कायमचं आठवणीत राहण्यासारखं आहे. आज आपण क्षेत्र पिंपरी गावामध्ये जो उत्सव उभा केलाय त्यात पहिल्यांदा माझी सेवा या ठिकाणी होते. आमचे परमस्नेही हरिभक्त परायण गोरख महाराज यांनी
आवर्जून ही सेवा माझ्या वाट्याला दिलेली आहे. आत्ताच मनमाडला एक भव्य दिव्य उत्सव पार पडलेला आहे. आपण त्याचे साक्षीदार आहात. नाथ महाराजांची नाथ ज्योती पैठणहून आणली मनमाडपर्यंत चालत चालत. त्या ठिकाणी तो उत्सव संपन्न झाला. आज फक्त 4 दिवस त्या उत्सवाला झालेले आहेत. आपल्या मनमाड कृषीमध्ये पंचकृषीमध्ये अत्यंत सुंदर अशा प्रकारचं वातावरण तयार झालेले आहे, चांगल्या प्रकारचं. आणि त्याच वातावरणातील हे कीर्तन आहे. त्यामुळे आपल्या सर्वांना विनंती आहे की एकनाथ महाराजांचा आधी आपण इतिहास पाहणार आहे आणि त्यानंतर मग अभंगात प्रवेश करणार आहे. तोपर्यंत सुंदर अशा प्रकारे टाळी वाजून भजन करा. विठ्ठल 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 गायनाचार्य मृदुंगाचार्य श्रोते अत्यंत प्रसन्न वातावरण आहे. आमचे महाराष्ट्रातील अत्यंत सुंदर गायक महेश महाराज बगुरे गुरुजी आणि त्यांचे साथीदार इथं उपस्थित आहे. आपण सर्व सुज्ञ आहेत. आणि मी 4 दशक ज्यावेळेला पाहतो या वारकरी संप्रदायाचे, त्यावेळेला चालू जे दशक आहे याच्यामध्ये जवळजवळ 90% जास्त शिक्षित वर्ग आहे, मुमुक्षु वर्ग आहे, भाविक वर्ग आहे. ही जमेची बाजू आहे वारकरी संप्रदायामध्ये. फक्त एवढंच आहे, हा भाविक वर्ग, तरुण वर्ग, मुमुक्षु वर्ग अध्यात्माबरोबरच धर्माकडे वळाला पाहिजे, देशाकडे वळाला पाहिजे, देशाबद्दल त्याला जाणीव निर्माण झाली पाहिजे. हा आमचा एक नम्र प्रयत्न असतो. कारण ज्यावेळेला आपण देशाला समजून घेतो त्यावेळेला थोडं मागे जावं लागतं. आणि मग मागे गेल्यानंतर एकनाथ महाराजांचा काळ, आजच्या अभंगाच्या निर्मितीचा काळ आणि त्या काळामध्ये आपल्या देशाची परिस्थिती, असा विचार आपण ज्यावेळेला करतो त्यावेळेला असं म्हणणं भाग पडतं की हा जो अभंग तयार झाला हा अत्यंत आक्रमणांच्या तीव्रतेच्या काळात हा अभंग जन्माला आला. कारण एकनाथ महाराजांच्या वाङ्मयावर त्या काळातले पडसाद उमटलेले आहेत. एकनाथ महाराजांनी त्या काळाला अनुसरून त्या काळात होणारी आक्रमणं आणि त्या आक्रमणाचे काही भाग आपल्या वाङ्मयामध्ये ते लिहिलेत, नमूद केलेत. ते एकनाथ महाराजांना ज्यावेळेला एक तुर्क समोर आला, हे पण माहीत असू द्या, आज कीर्तनकाराच्या समोर कुठल्या यवनाची उभं राहायची ताकद नाही आहेत रस्त्यावर किंवा कुठं ते. कारण का, तेवढा वारकरी संप्रदायाचा दबदबा आहे. आलं का लक्षामध्ये? पण त्या काळामध्ये मात्र एकनाथ महाराजांसमोर एक तुर्क म्हणजे यवन आणि समोरासमोर विरोध करतोय. काय बोलतोय? सुन रे बम्मन अक्कल गधडे, बुडक्या मारे पान कुकडे, तुम्हारा शास्त्र जो कोई पडे ओ बडे नादान. तो तुर्क काय म्हणतोय समोरासमोर एकनाथ महाराजांना? सुन रे बम्मन म्हणजे काय? ब्राह्मण. अक्कल गधडे म्हणजे काय? सगळं स्पष्टीकरण करावं लागेल का? सुन रे बम्मन अक्कल गधडे, बुडक्या मारे पान कुकडे, तुम्हारा शास्त्र जो कोई पड़े ओ बड़े नादान. कमा को लोको शास्त्र चलाया, खुदा को कहते बंदिशाले में आया, उसे कंसासुर मारने आया, देवकी ने खुदा छुपाया, जग भुलाया हकीकत से. तू उखाळ्या पाखळ्या करू लागला. एकनाथ महाराजांच्या समोर आपल्या धर्माची निंदा करू लागला. सुन रे बम्मन अक्कल गधडे. मग तुम्हाला काय वाटतं? असं ज्यावेळेला तो एकनाथ महाराजांना म्हटला, एकनाथ महाराज तर आधी शांती ब्रह्म, मग काय म्हटले असतील? बरं बाबा तू मोठ्या बापाचा, असं म्हटले का? तिथल्या तिथं उत्तर दिलं. एकनाथ महाराज म्हणतात, ऐक तुर्का परममूर्खा, सर्वाभूती देव देखा, हा सांडोनिया अवंका शून्यवाद का झालाशी. खुदा माना पश्चिमेकडे हेर काय ओस पडे, मौजूद मौला चौकडे ते का धडपुडे तुम्ही नेना. 5 बखत खुदाशे झाले, बाकी काही चोराने नेले. कोण बोलतंय असं? एकनाथ महाराज. 5 बखत खुदाशे झाले, बाकी काही चोराने नेले. समोरासमोर बोलतंय. आणि मग कोण म्हणतंय एकनाथ महाराज शांतीब्रह्म आहे? एवढा तर अंगार, एवढं जर त्यांच्या लेखणीला धार आहे आणि उत्तर तिथल्या तिथं. वेळ निघून गेल्यानंतर नाही. तुम्हाला पण सांगतो, जर समोर कोणी भेटलं तर उत्तर देताना ज्याचं त्याला जिथल्या
तिथं आणि जशास तसं. वेळ निघून गेल्यानंतर काय फायदा आहे? जिथल्या तिथं ज्याचं त्याला आणि जशास तसं उत्तर दिलं पाहिजे. तुका म्हणे खड समय करावे निर्मळ, 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 तुका म्हणे खळ करू समयी निर्मळ. तिथल्या तिथं वेळ नको जायला. म्हणजे कसं? अटल बिहारी वाजपेयी कारगिलच्या युद्धाच्या प्रसंगात पाकिस्तानला गेले होते. तिथल्या एका पत्रकाराने प्रश्न विचारला. बाई होती ती, महिला, तरुण होते. एका तरुण महिला पत्रकारीनं प्रश्न विचारला की अटल जी आप भी कुंवारे और मैं भी कुंवारी हूँ. आता पत्रकार काय विचारते सांगता येत नाही. आप भी कुंवारे हैं और मैं भी कुंवारी हूँ. मैं आपके साथ शादी करना चाहती हूँ, लेकिन मुझे मुंह दिखाई में पूरा काश्मीर दे दो. समजलं तुम्हाला? ती काय मागत होती? पुरा काश्मीर. कशामध्ये? मुंह दिखाई में. तो विधी असतो लग्नाच्या आधी, है ना? मुझे मुंह दिखाई में पूरा काश्मीर दे दो. तर अटलजीने लगेच उत्तर दिलं, कोई बात नहीं, तुम कुंवारी मैं भी कुंवारा है, मैं शादी के लिए तैयार हूं, लेकिन मुझे दहेज में पूरा पाकिस्तान दे दो. असं उत्तर तिथल्या तिथं दिलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. इंडिया टुडे मध्ये सावरकरांना एक ग्रस्त म्हटला. बोले सावरकरजी, तुमचं लिखाण बरंच आहे, साहित्य बरंच मोठं आहे, लेकिन तुम्ही शेक्सपियर वाचला का कधी? शेक्सपियर जगातला इंग्रज लेखक. नाव काय त्याचं? शेक्सपियर. सावरकर, तुम्ही शेक्सपियर वाचला का? सावरकरने लगेच उत्तर दिलं, त्या शेक्सपियरला जाऊन विचार तू सावरकर वाचला का म्हणून. शेक्सपियरला जाऊन विचार तू सावरकर वाचला का. कारण जे सावरकराचं वाङ्मय हो ज्याने वाचलं नाही, इथं बसलेल्या शिक्षित तरुणांना सर्वांना सांगतो बरं का, जोपर्यंत सावरकरांचं वाङ्मय वाचलं नाही तोपर्यंत देश काढायचंच नाही आपल्याला. 3 ग्रंथांची नावं सांगतो. 1857चा स्वातंत्र्य समर अवश्य वाचा. माझी जन्मठेप एकदा अवश्य वाचा. आणि इतिहासाची सोनेरी 6 पानं. लहान पुस्तक आहे हो, पण अवश्य वाचा. नाही ते वाचल्याशिवाय मरू नका. विठ्ठल विठ्ठल. तोपर्यंत आपल्याला देश कळणार नाही. हो, देश म्हणजे काय? आपण जिथं राहतो तालुका जिल्हा एवढा देश नाही. हो, देश समजण्याकरता खूप काही असावं लागतं, बरेच विचार असावे लागतात. तर मला असं म्हणायचंय, एकनाथ महाराज तिथल्या तिथं उत्तर देणारे होते. आणि अशा प्रकारचे एकनाथ महाराज आपण त्यांना शांतीब्रह्म बनवून टाकलं आणि 425 वर्ष त्यांचं वाङ्मय तसंच थप्पीला पडून राहिलं. जे आपण बाहेर काढलं नाही त्यातला एक भाग आज आपण एक अभंग बाहेर काढलेला आहे. किती अभंग आहे एकनाथ महाराजांचे? अहो 300 तर नुसते भारूड आहे. अभंग गाथा आहे, भावार्थ रामायण आहे, शुकाष्टक टीका आहे, हस्तामलक आहे, मुद्राविलास आहे, आनंद लहरी आहे, चिरंजीव पद आहे, रुक्मिणी स्वयंवर आहे. हे सगळं त्यांचं वाङ्मय आहे. पण बहुतेक आपल्याला शुकाष्टक टीका माहीत नाही, हस्तामलक माहीत नाही. परत आणखीन मुद्राविलास नुसतं नाव ऐकलंय आज. मुद्राविलास काहीतरी आहे वा. आनंद लहरी माहीत नाही. मला सांगा, 425 वर्ष लिहून झाल्यानंतर अजून आम्हाला मुद्राविलास माहिती नाही, आनंद लहरी माहिती नाही. आपण कोणत्या भ्रमात आहे आणि कोणत्या नशेत हेच आम्हाला काही कळत नाही. हत्यारं आहे ती, हत्यारं बरं का, त्याला धार आहे. पण युद्ध तर होत आहेत, मार तर आम्ही खातोय, पराजित तर होतोय, पण हत्यार आम्ही काढत नाही, म्हणून मार खावा लागतोय. विठ्ठला सगळीच युद्ध तलवारीची नसतात, काही युद्ध विचाराची पण असतात. हो, विचारवंतांचं म्हणणं आहे, ज्यावेळेला काठी काम करत नाही त्यावेळेला माणसाने तलवार हातात घ्यावी, ज्यावेळेला तलवार काम करत नाही त्यावेळेला बंदूक हातात घ्यावी, आणि जेव्हा बंदूक काम करत नाही तेव्हा बंदूक टाकून द्यावी आणि लेखणी हातात घ्यावी. सर्वात जास्त धार कशाला आहे? लेखणीला धार आहे. ज्ञानेश्वरी म्हणजे काय? लेखणीची धार आहे. भागवत म्हणजे काय? लेखणीची धार आहे.
हो. आणि एकनाथ महाराज संपूर्ण वाङ्मय म्हणजे काय? लेखणीची धार आहे. त्यांच्या लेखणीची धार आतापर्यंत आपण हो पोथ्या पुराणामध्ये पडून टाकून दिली, काढली नाही. त्याचा परिणाम राम मंदिराची केस जिंकायला आपल्याला 500 वर्ष लागले. कारण एकनाथ महाराज आणि राम मंदिर फार जवळचा संबंध आहे. हो, फार जवळचा संबंध. म्हणजे बाबरने राम मंदिरावर आक्रमण केलं 1528 साली आणि एकनाथ महाराज अवतीर्ण झाले 1533 साली. किती फरक आहे? 5च वर्षाचा फरक आहे. राम मंदिरावर आक्रमण झाल्यानंतर फक्त 5च वर्षांनी एकनाथ महाराज कंबर कसून आले. याचाच अर्थ असा आहे की ते राम मंदिर बांधण्याकरताच आले, त्याच्याकरताच वाङ्मय लिहिलं. पण ते काय आम्ही बाहेर काढलं नाही. आम्ही पण काही कमी नाही महाराज, आपण पण काही कमी नाही. तुम्ही किती लिहा, आम्ही नाही वाचणार म्हणजे नाही वाचणार. तुम्ही किती सांगा, आम्ही नाही ऐकणार म्हणजे नाही ऐक. तुम्ही किती बोला, आम्ही नाही ऐकणार. अशा प्रकारचे आम्ही लोक आहे. म्हणून आता तरी कमीत कमी हे वाङ्मय बाहेर काढायचा प्रयत्न करा. कारण हे वाङ्मय म्हणजे काय? हो, आक्रमकांना प्रतिकार शक्ती निर्माण करणारं वाङ्मय. विठ्ठला विठ्ठल तुम्ही नाही. ज्ञानोबा अवतरीण का झाले त्याचं कारण नामदेवाने सांगितलं. ज्ञानोबा म्हणतात ज्या वेळेला यवनांचा सुळसुळाट झाला, भारतावर यवनांचे आक्रमण सुरू झाले, त्या यवनांच्या आक्रमणामध्ये आपल्या पोथ्या पुराण भगवद्गीता हो धर्म ज्ञान अध्यात्म टिकावं एवढ्या करता यांनी अवतार घेतले. कोणी? ज्ञानोबाने. कशा करता? प्रमाण सांगतो मला. राजे भ्रष्ट यौवन झाले, राजे भ्रष्ट यौवन झाले, राजे भ्रष्ट यौवन झाले, राजे भ्रष्ट यौवन झाले. ठाई ठाई दोष घडले, ठाई ठाई दोष घडले, ठाई ठाई मग ही अवतार घेतले, कली दोष हरावया. मग हे अवतार घेतले, कली दोष हरावया. ही अवतार घेतले, कली दोष हरावया. मग हे अवतार घेतले, कली दोष हरावया. हे सांगावे सविस्तर, हे सांगावे सविस्तर, हे सांगावे सविस्तर, हे सांगावे सविस्तर. हे सांगावे सविस्तर, हे सांगावे सविस्तर, हे सांगावे सविस्तर, हे सांगावे सविस्तर. माझं तर मत आहे प्रत्येक कीर्तनकाराने अभंग हा निर्माण का झाला त्या काळाच्या परिस्थितीचा विचार केला पाहिजे. गाथा निर्माण ज्ञानोबाचा अवतार का झाला त्या काळातल्या परिस्थितीचा विचार केला पाहिजे. ही तुम्ही सगळे विचारवंत बसलेत, भिन्न भिन्न गावातून लोक आले त्या ठिकाणी. हो, गोरख महाराजांच्या प्रेमाने आपल्या गावामध्ये ही सगळी माणसं हो आता थेट आपल्या बजरंगवाडीहून दीपक महाराज या ठिकाणी आलेत. जे तुकाराम बाबा जुने मित्र, 30-35 वर्षापासून त्यांचा माझा संबंध आहे. प्रत्येक कीर्तनकाराने अभंगाचा विचार करताना काळापर्यंत जाऊन पोचलं पाहिजे. कोणत्या काळात हा अभंग जन्माला आला, कारण का हो त्या काळाशी त्याचा संबंध असतो. राजे भ्रष्ट यौवन झाले, कधीचा काळ आहे हा? नामदेवरायांचा काळ आहे. ठाई ठाई दोष घडले, कोणी सांगितलं असं? नामदेवरायांनी. राजे भ्रष्ट यौवन झाले नामदेवराय म्हणतायत, विश्व हिंदू परिषद नाही. तुम्हाला वाटतं विश्व हिंदू परिषदेने काहीतरी लिहून ठेवलंय? कारण का तुम्हाला सवय लागली, काय वादग्रस्त आहे का, यांना धंदे नाही दुसरे काहीतरी. पण त्याने धंदा चांगला केला बरं का. हो, जो मुद्दा 50 वर्ष हातामध्ये घेतला हो त्या मुद्द्याचा पुरावा करूनच सोडला. राम मंदिर बांधलंच हो आणि ते समाजासमोर मांडलं येते, बोलल्यासारखं करून दाखवलं. आणि ते राम मंदिर बांधण्याकरता कधी लाभही झाला आणि कधी हानी सुद्धा झाली. पण लाभ झाला, हानी झाली, पण मुद्दा सोडला नाही. अलग लक्षात. केवळ राम मंदिरासाठी अटलजींचं सरकार पडलं की नाही, पण सरकार पडलं पण मुद्दा सोडला नाही. हो, मुद्दा नाही सोडला तो. हो, अटलजी म्हणायचे केव्हा तरी आमचा अजेंडा आम्ही पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. ठीक आहे, आज आम्हाला बहुमत नाही, आम्हाला विरोधात बसावं लागतंय, पण म्हणून काय आम्ही विरोधी पक्षात बसलो म्हणून काय आमचा अजेंडा आम्ही सोडणार नाही. आज ना उद्या केव्हा तरी पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. आज अटलजी नाही आहेत स्वर्गात, ते ऐकत असतील की राम मंदिर झालं म्हणूनसाठी. अलग लक्षामध्ये, कारण त्यांचा आत्मा राम मंदिरासाठी तळमळत होता. मला काय म्हणायचंय, चांगले चांगले माणसं या समाजाने गाडून टाकले. चांगल्या चांगल्या माणसाची या लोकांना किंमत कळाली नाही. अलग लक्षामध्ये. तेव्हा नाथ महाराजचं वाङ्मय आपण उशिरा पाहिलंय.
हो, हा आपला दोष आहे फार मोठा. मी आपल्याला एकनाथ महाराजांच्या वाङ्मयाचा जो काळ सांगितला 1533, हो, या काळामध्ये फार मोठी आक्रमणं झाली. तुम्हाला मी 4-5 तारखा सांगतो. 1498, 1528, 1533, 1530, 1598, 1599 आणि 1608. आता या प्रत्येक तारखेला काय काय घडलं ते ऐका. 1498 मीराबाईचा जन्म आहे. 1528 बाबरने केलेलं आक्रमण. 1533 एकनाथ महाराजांचा अवतार. 1530 मीराबाई विधवा झाल्या आणि पूर्णपणे परमार्थामध्ये त्यांनी झोकून दिलं स्वतःला. हो, 1530. आता 1598 राजमाता जिजाऊ माँसाहेबांचा जन्म 1598 आणि 1599 एकनाथ महाराजांचं निर्याण आणि 1608 तुकाराम महाराजांचा अवतार. एवढ्या तारखा तुम्हाला मी का सांगितल्या? आता 1598ला राजमाता जिजाऊ माँसाहेबांचा जन्म आहे आणि 1599ला एकनाथ महाराजांचं प्रयाण आहे. या 2 वर्षात काय पाहताय तुम्ही? 2 वर्षात तुम्ही असं पाहताय एकनाथ महाराज तसे नाही गेले. राजमाता जिजाऊ माँसाहेबांना जन्माला येऊ दिलं. मग आपली आयुष्याची जी काही शिदोरी होती, जी ऊर्जा होती, जो परमार्थ होता, हो, नाथ महाराजांनी भगवंताकडे जो टाहो फोडला होता, या जगदंबेला, हे जगदंबे का दार बंद करून बसली? बाहेर सगळा भोंगळा कारभार आहे. हो, लोक पत्नाला चाललेत आणि तू दार बंद का केले? एकनाथ महाराजांनी टाहो फोडला. दार उघड बया आता, दार उघड बया, दार उघड बया आता, दार उघड बया. वामाई बया दारुगड, रामाई बया दारुगड, कृष्णाई बया दारुगड, बोधाई बया दारुगड, कलंकाई बया दारुगड, तैलंग लक्ष्मी दारुगड, सप्तशृंगी माता दारुगड. या सगळ्या देवींकडे, अवतारांकडे टाहो फोडला आणि ती जी ऊर्जा होती, ती ऊर्जा 1598ला राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या उटीमध्ये टाकली आणि मग प्रयाण केलं. हा त्या जन्माच्या पाठीमागचा अर्थ आहे. 1 वर्षाने एकनाथ महाराज ती ऊर्जा सगळी जिजाबाईच्या उटीमध्ये टाकून आणि मग गेले. आता ती ऊर्जा जिजाबाईकडे. हो, आणि जिजाबाईच्या अंतःकरणात ती ऊर्जा टाकल्यानंतर त्यांच्याच पोटी छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. हो, हा सगळा पाठीमागचा भाग सांगण्याकरता मी या तारखा तुम्हाला सांगितल्या. 1498 पासून तर 1608 पर्यंत हा जो घटनाक्रम आहे ना, हा घटनाक्रम समजून घ्या आणि मग अभंगाचा भावार्थ नीट पहा. विठ्ठला आक्रमकाने आक्रमण केली, पण आम्ही पण प्रतिकार केला म्हणून भारत उभा आहे. नुसत्या आक्रमकाने आक्रमण केली असती आणि आम्ही जर प्रतिकार केला नसता तर आज आपण इथं जिवंत राहिलो, संस्कृती संपली असती ती. पण प्रत्येक वेळेला आक्रमण करत राहिले आणि आम्ही पण आमचे पूर्वज प्रतिकार करत राहिले. गजनी आला असेल, गोगाजींनी प्रतिकार केला. मोहम्मद गौरी आला असेल, पृथ्वीराज चव्हाणांनी प्रतिकार केला. अल्लाउद्दीन खिलजी आला असेल, राजा रतनसिंगनी प्रतिकार केला. बाबर आला असेल, राणा सांगाने प्रतिकार केला. बरोबर आहे. हो, अकबर आला असेल, महाराणा प्रतापाने प्रतिकार केला. औरंगजेब आला असेल, एक तरी सांगा ना तुम्ही कोणी? का सगळं मीच सांगू तुम्हाला? छत्रपती शिवाजी महाराजांनी काय वर्णन केलंय? कविभूषण काय म्हणतो? हिंद न जिमी जंब पर, बाड बजू अंब पर, रावण सदंब पर, रघुकुल राज है, पौन बारी बाह पर, संभुरती नाह पर, जीव सहस्त्र बाहु पर, राम द्विज राज है,
तेज तम अंश पर कान्हा जीव कंस पर तीव मलेंछ पर शेर शिवराज आहे. अलग लक्षात. त्या मालिकावाल्याने फार सुंदर गायलं बरं का. जी मालिका चालली होती ना, तेज तम अंश पर कान्हा जीव कंस पर तीव मलेंछ पर शेर शिवराज आहे. शिवाजी महाराज शेर आहे. कविभूषणने वर्णन केले ग्रंथामध्ये. मोठा ग्रंथ आहे कविभूषणचा. तेव्हा त्याने सांगितले, तेव्हा हो औरंगजेबाला असेल शिवाजी महाराजांनी प्रतिकार केलाय, अब्दाली आला असेल तर राघव भरारीने प्रतिकार केला, शिवाजीराव पेशवे प्रतिकार केला. ध्यानात ठेवा, संक्रांत ती पण एक संक्रांत होती. 14 जानेवारी 1761 तारीख पहा जरा, नेटवर शोधून पहा. हो, मराठ्यांच्या मावल्यांनी, अख्ख्या महाराष्ट्रातल्या मावल्यांनी आपले सुपुत्र गमावले. हो, 1.25 लाख सुवासनी विधवा झाल्या. किती लाख? 1.25 लाख सुवासनी विधवा झाल्या एकाच दिवशी. हो, ती संक्रांत होती 14 जानेवारी 1761. हो, कुठून? पुण्यावरून गेले होते पानिपतच्या युद्धाला. ज्या ज्या वेळेला भारतावर संकट आले ना, हो नर्मदेच्या खोऱ्याकडून, त्या वेळेला मराठे थेट पुण्याहून जात राहिले. मराठ्याचे उपकार आहे फार मोठे भारतावर. अब्दाली म्हणत होता, सदाशिवराव तुम्ही 7 दिवस उपाशी आहेत, काय लढणार? तह करा तह. नर्मदेच्या पलीकडचा भारत तुमचा आणि अलीकडचा आमचा. सदाशिवराव म्हटले, आम्ही मरण पत्करू पण भारताचे तुकडे होऊ देणार नाही. अखंड भारत ठेवला, लढून मरण पावले पण भारताचे तुकडे होऊ दिले नाही. त्याला म्हणतात सदाशिवराव पेशवे. याला लक्षात गेले विसरून माणसं. त्याच पानिपतचं उदाहरण जातात बरं का. गोरख महाराज तुम्ही पण कीर्तना सांगा, त्याच पानिपतचं उदाहरण सांगतात. कोणी म्हणलं काय राव म्हणे 100 रुपयावर एवढा विश्वास नाही. तो काय म्हणतो, विश्वास गेला पानिपतच्या युद्धामध्ये, अशी मुस्कटात मारावा त्याच्या ठेवून जाते. विश्वास गेला कुठं? पानिपतच्या युद्धामध्ये. इतकं सोपं आहे का? विश्वासराव सदा विश्वासराव पेशवे 17 वर्षाचा तरणा बाण पोरगा लढता लढता मरण पावला. हो हो, आणि तुम्ही त्याला तंबाखूला चुना लावता लावता म्हणतात विश्वास गेला पानिपतच्या युद्धामध्ये. पहिली तुम्हाला गोळी घातली पाहिजे असं म्हणणार. किती देशाचं नुकसान आहे बघा ना. आपल्या इतिहासाचं किती मोठं नुकसान करतायत. ध्यानात ठेवा, प्रत्येक संक्रांतीला मला ती आठवण येते. मला प्रत्येक संक्रांतीला तुम्ही जे म्हणता ना तिळगुळ घ्या गोड गोड बोला, मी नाही म्हणत. का म्हणत माहिती आहे? ज्या दिवशी आमच्या महाराष्ट्रातले हो 1.25 लाख सुपुत्र आणि पानिपतच्या युद्धामध्ये समर्पण पावले, ती जर कथा तुम्ही ऐकली, इथपर्यंत पळत आले महाराज, इतका जोरात पाठलाग होता. अब्दाली म्हणा, एक पण जिवंत ठेवू नका, घोडे काय पायदळ काय, अलग लक्षामध्ये. हो, आणि असा दारुण पराभव झाला. आणि अशा संक्रांतीला तुम्ही खुशाल म्हणता तिळगुळ घ्या. बहुतेक मराठी माणसाचे सगळे सण असेच बरं का. कुठंतरी आपल्या हिंदू धर्मावर मीठ रगडण्याचे सण आहे सगळे. समजून घ्या, सगळ्या गोष्टी समजून घ्या. हो, फाल्गुन मध्ये अमावस्या पण समजून घ्या, गुढीपाडवा पण समजून घ्या. बऱ्याच गोष्टी समजून घेणं आवश्यक आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. हो, तर अशा आक्रमणांच्या काळात, अशा आक्रमणांच्या तीव्रतेच्या काळामध्ये एकनाथ महाराजांनी हातात लेखणी घेतली. दार उघड बया दार उघड. सगळं वाङ्मय पहा तुम्ही त्यांचं. हो, असं मुळमुळीत अजिबात नाही. हरिपाठ जरी झाला तरी काय, ते काय म्हणतात, ज्याच्या तोंडामध्ये देवाचं नाव येत नाही त्याची आई काय भूताजवळ गेली होती का? काय माया गेली होती भूतापाशी, माया गेली होती भूतापाशी, काय माया गेली होती भूतापाशी, गेली होती भूतापाशी. हरी रे मुखासी अरे मुढा, मुखासी अरे मुढा, हरी रे मुखासी अरे मुढा. किती कणखर भाषा आहे, किती तीव्र भाषा आहे, किती सडेतोड बोलणं आहे. आणि तरी ते म्हणतात शांती ब्रह्म एकनाथ भार. शांती ब्रह्म नाहीये, कडक ब्रह्म येते. पण अभंग वाचले तर सगळे रस आहे त्याच्यामध्ये. हो, वीर रस, अद्भुत रस बरं का. वीर, अद्भुत, आणखी काय भयानक. हो, भयानक रस आहे. बडे बडे जानवर पाले, हरे लाले काले पिले सफेद उजडे और नहीं काटू तो ब्रह्मांड काटणे दवडे. आता हा कोणता रस आहे? अद्भुत अद्भुत. अलग लक्षात. चल आदिपुरुष निर्गुण निराकार के याद कर, मेरे गुरु पर्वतिगार के याद कर, श्री सुस्नात इस माया बनाई उस साहिब की याद कर, गुणी गुणवंत की याद कर, श्री भगवंत की याद कर. जोग जीवत का बांधा तोड़ा, समदम के सर पर समला तोड़ा, गुरु गारुडी वीरपुरा, नैन चिर के खाए निद्रा, कान फार के खाए मुद्रा, अनवट टाली धुमक बाजी, फूक मारो तो जा 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 जा, बोध के पहाड़ पर जा. हा पण एक भयानक रस आहे. हो, बडे बडे जानवर पाले, हरे लाले, म्हणजे हा रस अद्भुत आहे, वीर आहे आणि भयानक आहे. तरी तुम्ही म्हणता शांतीवर मग एकनाथ महाराज. हो, पण आम्ही मनमाडला पिंगळा सांगितला 8 दिवस बरं का.
पिंगळा. त्या पिंगळ्यामधून हे सांग, पिंगळा म्हणजे उड्या मारायचा विषय नाही महाराज, पिंगळा समजून घ्यायचा विषय. विठ्ठला विठ्ठल. हल्ली पिंगळा पण फार महाग झालाय म्हणतात बरं का, हे मला नक्की माहिती नाही, पण पिंगळा पण फार महाग झालाय म्हणतात. अरे अरे अरे, नाथ महाराजांनी आम्हाला फुकट दिला आणि आम्ही त्याला महाग करून टाकला. विठ्ठला विठ्ठल. तेव्हा संत वाङ्मय पाहत असताना 3 गोष्टी पहा. एक, तुम्ही संत पाहिले तर काय लाभ, किंवा ज्यांनी संत पाहिले त्यांची प्रतिक्रिया काय, ज्यांनी संत चरित्र पाहिलं त्यांची प्रतिक्रिया काय, आणि ज्यांनी अभंग पाहिले त्यांची प्रतिक्रिया काय. तिघांच्या 3 प्रतिक्रिया. ज्यांनी संत पाहिले त्यांना संत कळालेच नाही. कोणी दगड मारले, कोणी अंगावर थुंकले, कळालेच नाही. पाहून कळत नाही, ते माणसासारखेच माणसं असतात, ते कळत नाही. बरं, ज्यांनी चरित्र पाहिलं त्यांनी चिकित्सा केली. मग ते विवा राजवाडे असतील, लरा पांगारकर असतील, राशिम ढेरे असतील, असे पुष्कळ चरित्रकार आहे, त्यांनी चिकित्सा केली. आणि ज्यांनी संतांचं वाङ्मय पाहिलं, नाट पाहिले, अभंग पाहिले, उपदेशपर अभंग पाहिले, बारुड पाहिले, त्यांना काही प्रमाणामध्ये संत कळाले. संत व्यक्तीत नाही, संत चरित्रात नाही, तर संत कशामध्ये? वाङ्मयामध्ये, संत अभंगामध्ये. आणि आज आपण अभंग पाहतोय. एकनाथ महाराज म्हणतात, हो, जर तुम्हाला जीवन खरं जगायचं असेल, अलग लक्षामध्ये, तर तुम्ही काही नका, भाव धरून ज्ञानेश्वरी वाचा. हो, तुम्ही कृत्याकृत्य झाल्याशिवाय राहणार नाही. अभंगाच्या पहिल्या चरणात सांग. भाव धरून या वाची ज्ञानेश्वरी, 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 भाव धरून ध्रुपद सोडलं तर 3 चरणात 3 मुद्दे. पहिल्या चरणात म्हणतात ज्ञानेश्वरी वाचा, तिसऱ्या चरणात म्हणतात नाही वाचता आले तर मनात तरी धरा, दृढ धरी मनी ज्ञानेश्वरी. हो, आणि जर तुम्ही ज्ञानेश्वरी वाचेत धरली, आधी वाचा, नाही जमलं तर ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी म्हणा, नाही जमलं तर मनात धरा. आधी जमलं तर भाव धरून वाचाच, आलं का लक्षामध्ये. पण वाचता येत नाही
मग ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी ते म्हणताल की नाही, ज्ञानेश्वरी 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 तिसऱ्या चरणात म्हणतात, तेची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे. आधी वाचा पहिल्या चरणात म्हटले, तिसऱ्या चरणामध्ये ज्ञानेश्वरीचा जप करा आणि तोही करता आला नाही तर नुसती मनात धरा. मनात एका जनार्दनी संशय सांडोनी दृढ धरी मनी, फक्त मनात धरा. याचे तिन्हींचे फल आपल्याला सांगितलेले आहेत. किती विचार होईल मला सांगता येत नाही. पहिला मी भाव शब्दाचे 5 मुद्दे मांडणार आहे भाव शब्दाबद्दल. कारण भाव धरून या वाची ज्ञानेश्वरी जर तुम्ही सामान्य अर्थाने जर असा अर्थ लावला बरं का, काय जशी देवपूजा करण्याकरता काय पाहिजे, भाव, बरोबर ना. भाव धरून देवपूजा करा, भाव धरून तीर्थयात्रा करा. कारण तीर्थयात्रा करताना भाव असला तरच तीर्थाचं फल मिळतं, एरवी ते फल मिळत नाही. तीर्थी भाव फळे, बरोबर आहे. तीर्थात भावच तुम्हाला फळ देतो, तुमचा भाव तुम्हाला. बाकी ज्याच्या ठिकाणी भाव नाही तीर्थात फळ मिळत नाही. तशा अर्थाने जर तुम्ही म्हणत असाल, मनात भाव ठेवा, मनात श्रद्धा ठेवा, ज्ञानेश्वरी वाचा, तर मी म्हणेल चूक. विठ्ठला विठ्ठला पूजा करणं वेगळं, ज्ञानेश्वरी वाचणं वेगळं. पूजा करण्याकरता भाव लागतो. ज्ञानेश्वरी वाचण्याकरता तुम्ही चिकित्सक पाहिजे, विचार पाहिजे, तौलनिक बुद्धी असायला पाहिजे. तो भावाचा विषय नाहीये, श्रद्धेचा विषय नाही, तो चिकित्सेचा विषय येतो. मग भाव म्हणजे काय, तर भाव हा शब्द अनेक वेळेला अनेक अर्थाने येतो. एक पहिला बाजारभाव आहे ना. संत वाङ्मयात आहे, तुकोबारे म्हणतात, देव मंदला देव मंदला देव मंदला देव मंदला देव मंदला देव मंदला देव मंदला. भाव गुणाला काय करू, 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 भाव गुणाला काय करू. देव मंदला गुणाला काय करू, देव मंदला देव मंदला काय करू, भाव गुणाला काय करू. हा अर्थ जर घेतला तर किती मोठा अनर्थ होईल. मनामध्ये भाव ठेवा, ज्ञानेश्वरी वाचा. आता इतके भाव वाढले असताना परत आणखी नाही. हा एक अर्थ चुकीचा अर्थ, हा घ्यायचा नाही. दुसरा अर्थ, भाव म्हणजे हेतू. भाव म्हणजे काय, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. हा कोणता अर्थ आहे, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव म्हणजे हेतू. तिथं काय अर्थ होतो, हेतू. बरं, तो पण अर्थ इथे घ्यायचा नाही आपल्याला. 2 झाले. तिसरा अर्थ असा होतो, भाव शब्द हेची विष्णूची महापूजा, भाव नाही दुजा. इथं प्रकार असा अर्थ, प्रकार, अन्य प्रकार नाही, बरोबर आहे. हीच विष्णूची महापूजा आहे, यापेक्षा अन्य प्रकार नाही. तिथं भाव शब्दाचा प्रकार असा अर्थ होतो. 3 सांगितलं. आता चौथा अर्थ असा होतो, भाव आणि अभाव. आठव नाठव गेले भावा भाव. तिथं असणं आणि नसणं हा अर्थ आहे. तिथं अस्तित्व असणं आणि अस्तित्व नसणं, तोही अर्थ इथं लावायचा नाही. 4 भाग सांगितले मला, 4 भाव आपल्याला प्रमाणासही सांगितले. त्या 4चा इथं काही अर्थ लागत नाही. भाव म्हणजे प्रेम, चुकीचा अर्थ आहे. भाव म्हणजे बाजारभाव, चुकीचा अर्थ आहे. भाव म्हणजे हेतू, चुकीचा अर्थ आहे. भाव म्हणजे प्रकार, चुकीचा अर्थ आहे. भाव म्हणजे असणं नसणं, चुकीचा अर्थ आहे. मग कोणता भाव आहे तुमच्या ठिकाणी, तर ज्ञानेश्वरी म्हणजे भाव अक्षराची गाठी आहे. ब्रह्मज्ञानाने गोमाती, ब्रह्मज्ञानाने गोमाती, ब्रह्मज्ञानाने गोमाती, ब्रह्मज्ञानाने अक्षराची गाठी,
6वा अर्थ लागतो. भाव म्हणजे भावार्थ, भाव म्हणजे भावार्थ दीपिका, भाव म्हणजे भाव अक्षराची गाठी, भाव अक्षराची गाठी येते. कारण असं आहे, शब्द कळणं वेगळं, शब्दांच्या मध्ये अर्थ असतो तो कळणं वेगळं, आणि त्याच्या आत भाव असतो. एकात एक एकात एक. आधी शब्द कळाले पाहिजे, मग शब्दाचा अर्थ कळाला पाहिजे, आणि मग अर्थामध्ये काय भाव. नुसते शब्द कळाले अभंग कळणार नाही, नुसता अर्थ कळाला तरी कळणार नाही, मग अर्थातला भाव. उदाहरणार्थ तुम्हाला कधी कधी अर्थ पण कळेल पण भाव नाही कळणार. एखादा अभंग असा असतो बघा, काय एक ना तुकोबाऱ्या म्हणतात, पंढरीचे भूत मोठे आणि आल्या गेल्या झडपी वाटे. बरोबर आहे हो. तेथे जाऊ नका कोणी आणि गेले नाही आले परतोनी. आता याचा अर्थ काय होतो? पंढरपुरातलं भूत आहे, फार जबरदस्त भूत आहे, तिथं कोणी जाऊ नका, जे गेले ते काही परतून आले नाही, हा अर्थ झाला. मग हाच अर्थ घ्यायचा का? अर्थ निघाला, पंढरपूरला कोणी जाऊ नका, हा झाला अर्थ, पण त्यातला भाव असा आहे गेल्याशिवाय राहू नका. बरोबर आहे हो. तेथे जाऊ नका कोणी, तिथं कोणी जाऊ नका, हा अर्थ जरी असला तरी अर्थ म्हणजे भाव नाही, तर भाव असा आहे गेल्याशिवाय राहू नका. अरे व्यवहारात पण बऱ्याच गोष्टी असतात बरं का. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. शब्द, शब्दांचे अर्थ आणि अर्थांच्या पलीकडे भाव. काही वेळेला गोष्टी कळतात, गोष्टीचा अर्थ कळतो पण भाव कळत नाही. त्याच्याकरता एक गोष्ट तुम्हाला सांगतो. एक संस्कार शून्य जोडपं होतं, हे नीट लक्षात ठेवा. संस्कार शून्य जोडपं होतं हो, आणि त्यांचा विवाह झालेला होता पण पुनर्विवाह. त्यांना 3 मुलं होते. आता नवरा बायकोमध्ये हा कामाला जायचा, बायको घरी राहायची, आणि घरात 3 मुलं कायमचेच भांडत असायचे. तो कामावर गेला की मुलांची मारामारी व्हायची, आणि तो कामावर आला की बायको तक्रार करायची, तुम्ही कामावर जाता मुलांची मारामारी होते, तुम्ही कामावर जातात मुलं मारामारी करतात. चालायचं जे नाही, असं कसं काय म्हणे, मला त्रास होतो. एक दिवस तो कामावर वैतागून आला, आल्याबरोबर लगेच त्यांनी घरात बायकोने तक्रार केली, तुम्ही कामावर गेले, आज परत पोराने मारामारी केली. त्याने हातात काठी घेतली आणि लगेच विचारलं, पोरण हो सांगतं म्हणे, कोणतं पोरग कोणाला मारतं, कोणतं पोरग कोणा. तिने सांगितलं, तुम्हाला रोज सांगते ना मी, तुमचं पोरग आणि माझं पोरग आपल्या पोराला मारतं. कळालं तुम्हाला? तुमचं पोरग आणि माझं पोरग आपल्या पोराला. काय सांगा तुम्हाला, शब्द कळाले का अर्थ कळाला का भाव कळाला? शब्द कळाले, अर्थ पण कळाला, पण भाव काय अजून कळाला नाही. तुमचं पोरग माझं पोरग आपल्या पोराला मारतं म्हणजे काय? तर त्यांचा झाला होता पुनर्विवाह. तिला पहिल्या नवऱ्यापासून एक होतं, याला पहिल्या बायकोपासून एक होतं, आणि यांचं लग्न झाल्यानंतर एक झालं होतं, याला म्हणतात भाव. भाव असा असतो, विठाला तुमचं माझं आपलं, अलग लक्षामध्ये. आता तुम्हाला कळालं. असेच अभंग असतात, अभंगाचे शब्द कळतात, अभंगाचा अर्थ कळतो पण भाव कळत नाही. अहो किती वय ज्ञानेश्वरीमध्ये सांगा बरं, कितीतरी वय अशा. आता मी तुम्हाला एक ओवी सांगतो, धृतराष्ट्राबद्दल आहे. आईसी हरिवक्त्रीची अक्षरे, संजय सांगितली आदरे, तो अंधू तोही अवसरे सुखिया झाला. एरवी धृतराष्ट्र कुठे सुखी झाला असं कुठं वर्णन नाही. म्हणून आम्ही उन्मेकमध्ये, माझ्या उन्मेक ग्रंथामध्ये महाभारताचा धृतराष्ट्र वेगळा, माऊलीचा धृतराष्ट्र वेगळा बरं का. कारण त्याचा माऊलीने अर्थ लावलेला आहे. काय म्हटलंय? अंधू तोही अवसरे सुखिया झाला म्हणजे काय झाला? आंधळा होता, गीता ऐकत असताना त्याच्यावर काही परिणाम झाला नाही, पण गीता ऐकून झाल्यानंतर त्याच्या उत्तरोत्तर आयुष्यामध्ये त्याच्या जीवनामध्ये परिणाम झाला. अवसरे म्हणजे ऐकली त्यावेळेला त्याच्यावर परिणाम झाला नाही, पण म्हातारपणात त्याला गीतेचा अर्थ आठवला आणि त्याच्यावर परिणाम झाला. विठ्ठला 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 विठ्ठला. काही औषध बरं का असं म्हणतात, कुत्रं चावल्यानंतर हो ते 10 वर्षानंतर सुद्धा त्याचं विष उभरू शकतं, वाढू शकतं, सांगता येत नाही. तसं धृतराष्ट्राला ज्या वेळेला ऐकलं त्यावेळेला परिणाम झाला नाही, पण उशिरा का होत नाही, मरता मरता त्याला गीता आठवली. गीता म्हणजे काय सांगितली कुठं, म्हणजे गीतेचा संवाद कुठं झाला, गीतेचा अनुवाद कुठं झाला, गीतेची चर्चा कुठं झाली आणि गीतेचं लिखाण कुठं झालं. 4 गोष्टी आहे: संवाद, अनुवाद, आणखी काय चर्चा, आणखी काय लिखाण.
एवढं कळालं पाहिजे. ज्ञानेश्वरी समजून घ्यायची ना तुम्हाला, हे पण कळालं पाहिजे. तर संवाद झाला कुरुक्षेत्रात, अनुवाद झाला हस्तिनापुरात, चर्चा झाली नैमिषारण्यात, चर्चा झाली आणि लिखाण झालं बद्रीनाथला, कारण महाभारत तिथं लिहिलं ना. बरं, आता परत ऐका. संवाद झाला श्रीकृष्ण अर्जुनात, अनुवाद झाला संजय धृतराष्ट्रात, चर्चा झाली सूत शौनकाधिकात, बरोबर आहे हो. आणि लिखाण झालं व्यासाने केलं त्याप्रमाणे. असं ठिकाण येते. तेव्हा ऐकते वेळी जरी धृतराष्ट्राला काही परिणाम झाला नाही तरी ज्ञानोबा म्हणतात अंधुतोही अवसरे सुखिया झाला. म्हणजे अवसरे शब्दाचा अर्थ जोपर्यंत तुम्हाला ज्ञानेश्वरीतला भाव कळत नाही त्या शब्दातला, तोपर्यंत तुम्हाला ज्ञानेश्वरी कळायची नाही. विठाला विठाला अहो, ते जे शब्द आहे सगळे, एक तर ते 56 भाषेचा केला असे गौरव, दृष्टांताची मात, बरोबर आहे. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची, म्हणजे दृष्टांताची मात आहे, 56 भाषेचा गौरव आहे, ओळीबद्ध आहे. आणखी तुम्हाला सांगू, ज्यावेळेला ज्ञानोबा लिहायला बसले ना, बरं का मंडळी, धुंडा महाराज असं म्हणायचे, म्हणे ज्ञानोबा जेव्हा न्याव्यासाला ज्ञानेश्वरी सांगायला लागले तेव्हा वरती पक्ष्यांचा थवा येतो ना, पक्ष्यांचा, आणि खाली सावली पडते, तसे अनेक शब्द गर्दी करून त्या ठिकाणी जमा झाले. हजारोने लाखो तैसे शब्द ब्रह्म अनंत झाले 1.25 लक्ष भारत. ज्ञानोबा लिहायला बसले आणि वरती कळपच्या कळप पक्ष्यांचा. ज्ञानोबा म्हणतात काय प्रकार आहे बा, मी चांगलं काम लिहायला बसलो, हा तुमचा मोर्चा इथे काय, म्हणजे मोर्चा बिरशा काय नाही म्हणे. मग तुम्ही एवढे एकदम कशाला आलात, तुम्ही कोण आहात, म्हणे आम्ही शब्द. कोण आहे ते सगळे शब्द. म्हणे आकाशात का आलात, म्हणे आकाशाचाच गुण आहे शब्द, म्हणजे देणगी कशाची, आकाशाचा गुण आहे. शब्द तरी आकाशाचा. ज्ञानोबा बरं, आकाशाचाच गुण आहे, आम्ही आकाशात नाही फिरणार तर कुठं फिरणार. मग एकाएकी इथं का जमा झाले, मग तुम्ही लिहायला बसले म्हणून. पण माझ्या लेखाचा तुमचा काय संबंध आहे. अहो म्हणे असेच व्यासही आधी लिहायला बसले होते म्हणे. हो, त्यांनी आम्हाला गुंफून टाकलं होतं. आम्ही मुळात वेदात होतो, व्यासाने आम्हाला महाभारतात आणलं, पण आम्ही शेवटी संस्कृतमध्ये अडकून पडलोय. आमचा कोणी वापरच करत नाही. कोणाचं म्हणणं आहे असं. अहो, आम्ही किती जरी मोठे असलो, आमचा गुणधर्म असा आहे अज्ञान घालवणं, आमचा गुणधर्म असा आहे भक्ती हो या मनात तर त्या मनात सांगणं, बरोबर आहे. पण सगळं खरं आहे, पण आम्ही कान्याकोपऱ्यात, सांदी कोपऱ्यात, कैचीमध्ये, कपारीमध्ये असे अडकून पडलोय. आम्हाला कोणी बाहेरच काढत नाही म्हणे. वेदामध्ये होतो, आम्हाला कोणी विचारतच नव्हतं. हो, व्यासाने आपलं वेदातून काढलं, महाभारतात आणलं, पण महाभारत जरी म्हटलं तरी संस्कृत आहे, आणि संस्कृतमध्ये आम्ही अशा अडकून पडलोय ना, आम्हाला कोणी बाहेरच काढत नाही. आता कोणी वाचतंय का संस्कृत, बरं वाचता तरी येतं का, बरं आलं वाचता समजतं का ते. अहो, संस्कृतमध्ये शब्द म्हणजे बाहेर काढायचे कसे का, ते किती एकाच एक, पश्यन शृण्वन् स्पृशयी जिघ्रन नश्नन गच्छन स्मशयी श्वसन प्रलपन विसृजन गृह्णन नुन्मिशन निमिशन नपी. आता हे कसे काय बाहेर काढायचे, अवघड किती एकमेकांमध्ये. आम्हाला वाटतं की आम्ही कुठंतरी मोकळे बाहेर पडावं, आम्ही लोकांच्या उपयोगी पडावं, आम्हाला त्याची गरज आहे, लोकांना आमची गरज आहे, आम्हाला लोकांची गरज आहे. पण करता काय म्हणे, आम्ही असे सांदी कोपऱ्यामध्ये पडलेले, अशा अडचणीत पडलेले, आणि असा एकात एक गुंफलेलं आहे की आम्हाला बाहेरच पडता येत नाही. त्यामुळे आमचा काही वापर होत नाही. त्यामुळे कृपया करा, तुम्ही काही करा, काही पण करा, पण आमचा वापर तुम्ही तुमच्या लेखणीमध्ये करा. तुम्ही लिहायला बसले ना, आता प्राकृत लिहायला बसले ना, श्लोकावर टीका करताना तुम्ही, आता ओळीबद्ध करताना तुम्ही, आता मग तुम्हाला शब्दांची गरज आहे, तुम्हाला शब्दांची गरज आहे, आणि आम्हाला तुमची गरज आहे. आलं का लक्षामध्ये. त्यामुळे तुम्ही आता आमचा वापर करून घ्या. माऊली म्हणतात शब्दांची गरज तर मला आहे, पण तुमच्याकडे पाहिल्यानंतर मला असं वाटतंय काही काही एकच अक्षरी आहेत, काही 2 अक्षरी, काही 3 अक्षरी, काही 10 अक्षरी, काही 15 अक्षरी, काही 15 अक्षराचा एक शब्द आहे. एवढं मी कसं काय बसवायचा. अहो माऊली, तुम्ही कलाकार आहे, तुम्ही ठरवलं तर काय होणार नाही. असं 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 लोक म्हणतात बा, हो, की सुतारा पुढं लाकडाचं काय चालतं का. सुतार त्या लाकडाला तो बाबळीचा असून तर कसं हो खणून बरोबर त्याला रंध्याने मारून तो मापामध्ये बसवणार, म्हणजे बसवणार. आणि दुसरी म्हणे बघा, गावंड्या पुढं दगडाचं काही चालतं का. किती मोठा दगड खाणीतला असू द्या, गावंडी बरोबर तासून तो जागेवर बसवणार. माऊली, तुम्ही मोठे आहेत, आम्ही किती मोठे असो, किती कसे असो, पण तुम्ही जर ठरवलं तर तुम्ही बरोबर कान्याकोपऱ्यात आम्हाला कुठेही बसवा. आम्ही काय म्हणतोय का, कुठेही बसवा आम्हाला, पण बसवा. माऊली म्हणतात पण तुम्ही फारच मोठे, पण बघा तो प्रयत्न करतो मी, आज 10व्या अध्यायापासून पुढे प्रयत्न करतो म्हणे. माऊलीने काय सांगलं, तुम्ही मोठे शब्द आहेत, पण 10व्या अध्यायापासून तुमचा श्लोकावर टीका करताना नाही, पण गुरुच्या नामानात तुम्हाला बसवतो. बघा कुठं बसवतो, गुरुच्या. मग माऊलीने काही शब्द काढले बरं का.
हो नमो विशदबोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा पराप्रमेय प्रमदा विलासिया सगळे प प प प एकत्र आणले बसावला तिथं बरोबर आहे. हो कलाकार काय करू शकणार नाही. ज्ञानोबा म्हणजे फार मोठे कलाकार आहे. हो विशद बरं भवरचा शब्द म्हणेल भवे भकुंभ भंजना विश्वोद्भव भुवना श्री गुरुडाया ना नमो सुभाव भजन भाजना भवे भकुंभ भंजना विश्वोद्भव भुवना श्री भ भ भ काही प प चतुर चित्त च चे च च च च एकत्र आणले सगळे चतुर चित्त चकोर चंद्रा है ना. च च कधी च ची भाषा तर कधी प ची भाषा अतिकृत कंदर्प सर्प दर्प भक्त भाव भुवन दीप ता पा प प म्हणजे सगळ्या ओळीमध्ये प पच आणले ना बरं आहे आणले की नाही? सगळे प प. तुम्हाला वाटतं आम्हालाच भाषा येते. पुण्याचे प्रसिद्ध पत्रकार प्रभाकर पेठे पर्वतीच्या 5व्या पायरीवरून पाण्यात पडले परंतु पोहत पोहत पहिल तिराला पोहोचले. तुम्हालाच येतं असं काही समजू नका. ज्ञानोबाला पण प ची भाषा येते ल ची भाषा येते त ची भाषा येते क ची कलित काळ कौतूहल कलातीत क क क क एकत्र आणले ल ल ल ल एकत्र आणले प प प एकत्र आणले. अहो नुसतं बघता काय वाचा उद्यापासून ज्ञानेश्वरी विठाला विठाला साहित्य सोन्याची खाण आहे. ज्ञानेश्वरी म्हणजे काय साहित्य सोन्याची काय मोबाईल घेऊन बसले त्याच्यामध्ये व्हॉट्सअप काढलं गुगल काढलं काहीच नाही त्याच्या पुढं. जर तुम्हाला हे कळालं ना हो 10वा अध्यायाचं नमन हो 13वा अध्यायाचं नमन नाही पुढं पहा तुम्ही हो 18व्या अध्यायाचं नमन नमो काय काय नमन आहे 18व्या अध्यायामध्ये सुरुवात काय 18व्या अध्यायाची कमाल आहे. तू कोणीतरी एक सांगायला पाहिजे ना असं काय करता मदत म्हणून तरी बरं जरा भजन करा विठाला विठाला अठराव्या अध्यायाची पहिली ओवी पर जेव्हा आठवल तेव्हा आठवल. ज्ञानेश्वरी सांगतो तुम्हाला मी किती लोक ज्ञानेश्वरी वाचणार आहे बघा. आता चुकून माझ्या नजरातून निघून गेली बाजूला ती राहिली बाजूला चला. पण ज्या ज्या ठिकाणी नमन आलं त्या त्यावेळेला ज्ञानोबारांनी एक एक भाषेचा वापर केला आहे बरं का. एका भाषेचा वापर केला आहे. हो नमो विशद 10व्या अध्यायामध्ये 18व्या अध्यायामध्ये हो सगळ्या प्रकारचे अवघड शब्द मोठे मोठे शब्द किती लांबलच आहे बघा ना. एक शब्द किती मोठा कलित काळ कौतूहल कलातीत लांबलचक धोंडा बसवून टाकला तिथं फक्त एक मोठा मोठा दगड बसवून टाकला. अशा प्रकारची ज्ञानेश्वरी महाराज वैकुंठवासी परमपूज्य मामासाहेब असं म्हणायचे बरं का. अशी ज्ञानेश्वरी तयार झाली आणि पुन्हा ज्ञानोबारायला असं वाटलं आता ही ज्ञानेश्वरी भंगली आपण दुसरी निर्माण करू. मामासाहेब म्हणायचे परत माऊलीनीच जरी ठरवलं तरी अशी पुन्हा होणार नाही. कमाल आहे ना अतिशोक्ती नाहीये. म्हणून ज्ञानेश्वरी ज्या माणसाने महाराष्ट्रात जन्माला येऊन मराठी भाषिकांनी जर ज्ञानेश्वरी वाचली नसेल ना हा शब्द लिहून ठेवा महाराष्ट्राचं नाव सांगू नका बरं का. कारण तुम्हाला महाराष्ट्राचं नाव सांगायचा अधिकारच नाही. असं सांगा तामिळनाडूच आहे म्हणत कशाला अपमान करता महाराष्ट्राचं विनाकारण. महाराष्ट्रात जन्माला येऊन तुम्ही जर ज्ञानेश्वरी वाचली नसेल अलग लक्षामध्ये कशाला नाव सांगता विनाकारण. अपमान आहे अपमान. हो असं वैभव ज्ञानेश्वरीमध्ये. आणि अशा प्रकारची वैभव संपन्न भाषा मराठीची. काही काही इथे लहान शब्द बघा. आता हे मोठे शब्द सांगितले काही काही लहान पै जे का तै आता यांचं काही काम आहे का हो. पण माऊलींनी त्याला माऊली म्हणतात. लहानांना सुद्धा तितकाच आधार मोठ्यांना पण तितकंच जवळ केले. लहानांना काही होत नाही पण गरज आहे. पै जळशयनाची अवगाणिया मत्स्य कुर्म इया मिरवणिया खेळ सरलिया गुणिया साठवत. पैचा वापर करून घेतला काचा वापर केला जेचा वापर केला. हो सगळ्या एक अक्षरापासून तर 10 15 अक्षरापर्यंत जेवढे म्हणून शब्द आहे ते सगळे शब्द एकत्र आणले. हो आणि मग रचना केली. हो अत्यंत सुंदर अशा प्रकारची रचना ज्ञानेश्वरीची आहे. हो अवश्य वाचा. दृष्टांत पहा बरं का. दृष्टांत पहा सिद्धांत पहा रचना पहा यमक पहा साहित्य पहा नवरस पहा अलग लक्षामध्ये जे पाहायचं ते पहा. विठ्ठला कळालीच पाहिजे असं नाही. कळाली नाही तरी तिच्यामध्ये वाचण्यामध्ये जी रुची आहे ती कधी वाया जाणार. आता तुम्हाला नमन नाही कळालं कोणतंही नमन घ्या. समजा 16व्या अध्यायाचं नमन घ्या. मावळवित विश्वाभासू
नवल उदयला चंडाशु अद्वयाब्जनी विकासो वंदवाता जो अविद्या राती रुसोनिया गिळी ज्ञान अज्ञान चांदनिया जो सुदिन कवरी ज्ञानिया सुबोधाचा जेणे विवळते सवळे लाहोणे आत्मज्ञानाची डोळे सांडिते देहांतेच्या विसाळे जीव पक्षी लिंग देह कमळाचा पोटी वेचुतया चितभ्रमराचा बंदी मोक्षदयांचा उदयला होय शब्दांच्या असकडी भेद नदीच्या दोन्ही थडी अरडती ठेली विरहवेडी बुद्धिबोधू तया चक्रवाकाचे मैथुन समरस्याचे समाधान भोगवी जो चित गगन त्रिभुवन दिवा जेणे पहालिया पहाटे भेदाची चोरवेळ फिटे रिगता ते आत्मानुभव वाटे पांथिक योगी. नुसतं ओया जर वाचत राहिलं ना त्या यमकामधून बोलता बोलता आनंद होतो. अशा तोंडात कधी शिवीच येणार नाही. अलग लक्षामध्ये जर तुम्हाला एवढं कळलं तर भाषा शुद्धी होते. आणि संस्कृत वाचनामध्ये काय होतं माहिती का, जर तुम्ही ज्ञानोबाराचं नमन वाचलं 16व्या अध्यायाचं आणि 18व्या अध्यायाचं तर तुमची भाषाची शुद्धी होणारच. पण ते जे शब्द आहे ते शब्द बोलताना जी जीभ आतमध्ये फिरते ना, टाळूला लागते, दाताला लागते, त्या शब्दाच्या बोलण्याने जिभेचा जो व्यायाम होतो त्या व्यायामानुसार शास्त्रोक्त पद्धतीनुसार तुम्हाला कधी अटॅकच येणार नाही. याला संस्कृत भाषा म्हणतात. ती तशी जी फिरवली पाहिजे. मात्र विशदबोध विदग्धा विद्या रविंद प्रबोधा परा प्रमेय प्रमदा विलासिया. काय शब्द आहे हो. अहो संस्कृतपेक्षा जबरदस्त शब्द आहे ते. कधीच अटॅक येणार नाही, प्रसन्न राहणार. कारण जिभेमुळे रक्तभिसरण होतं. म्हणून बघा ज्या वेळेला भारताची खाणेसुमारी होते म्हणजे जनगणना त्यावेळेला आहे ते बाई तुमच्याकडे तिथे फॉर्म घेऊन चाला, तुमचं नाव लिहा, तुमचा पत्ता लिहा, तुमचा फोन नंबर लिहा आणि तुम्हाला भाषा किती येतात ते लिहा. सांगता ना तुम्हाला भाषा किती येतात. मग तुम्ही काय म्हणतात मराठी. अरे पण असं का म्हणता, हिंदी पण तोडकं मोडकं येतं तुम्हाला, येतं ना. मग ते पण लिहा. किती भाषा येतात, मराठी, आणखी काय हिंदी, आणखी काय इंग्रजी, थोडं तरी 2-3 शब्द माहिती ना. आणि आणखी संस्कृत जास्त जरी येत नसली, नुसतं दीप ज्योतिर्नमोस्तुते एवढं तर येत असेल ना तुम्हाला, एवढं तरी येतं ना, तरी पण लिहा की मला संस्कृत येते. जर सरकारच्या लक्षात आलं की आपल्या देशाचे 140 कोटी लोक आहे, त्यापैकी 100 कोटी लोकांना संस्कृत थोडं थोडं येतं, तर सरकार संस्कृतचा पाठ चालू करेल शाळेमध्ये आणि आपल्या देशाचा विकास होईल त्यामध्ये. कधी विसरू नका, संस्कृत भाषा येत नसली तरी लिहा, एक शब्द आला तरी लिहा. कारण संस्कृतचं वैभव आहे महाराज, काय सुंदर वैभव आहे. जेवता जेवता आपण म्हणतो ना तक्रम शक्रस्य दुर्लभम, म्हणूनच 2-4 चांगले शिकलेले आळंदीचे विद्यार्थी असले पाहिजे. अहो घ्या, ताक घ्या, ताक घ्या. नाही मला नाही आवडत नाही, घ्या नाही का. ताक इंद्राला दुर्लभ आहे. तक्रम शक्रस्य असा अर्थ नाही, असा अर्थ नाही. ताक इंद्राला दुर्लभ असा अर्थ नाही त्याच्यामध्ये. मग काय, ती रचना गोड आहे फार. कशी आहे का, काय माहिती का, तक्रम शक्रम दुर्लभ हे 3 शब्द चुकून एकत्र आले. ते 3 शब्द चुकून एकत्र कसे आले हो, तर त्याचा अर्थ असा आहे, भोजनांतेच किं पेयम तक्रम. आता अलग तक्र अलग करून ठेवा. भोजनांतस्य किं पेयम तक्रम हो, जयंत कस्य वै सुतः शक्रम, बरोबर ना हो. आणि कथम विष्णुपदम प्रोक्तम दुर्लभम, ते एकत्र आले चुकून. कळलं का तुम्हाला. तक्रम शक्रम दुर्लभ, त्या श्लोकातून 3 टुकाचे 3 पद एकत्र आले आणि त्याचा अर्थ काय तयार झाला हो, तक्रम शक्रस्य दुर्लभम. म्हणजे ताक इंद्राला दुर्लभ असा अर्थ त्याच्यात नाही. कधी कधी असं प्रमाण पण असतात ना. नाथमाराचा एक अभंग आहे, एका ब्राह्मणाने कुत्रे खादले ग्रामजोशासी प्रायश्चित्त दिले, एका नारीने कौसाल के बापा भावाशी लग्न लावी. आता या 4 टुकाचा अर्थ काय लावणार. एका ब्राह्मणाने कुत्रे एका ब्राह्मणाने कुत्रे खादले म्हणून ग्रामजोशीचे प्रायश्चित्त दिले असा अर्थ नाही. ते टूक कृतायुगातलं तर हे टूक द्वापार युगातलं. 2 टुकाचे 2 चरित्र एक. पण याला तर कुठं म्हणतात ना हो. म्हणजे काव्य वाचत असताना किंवा पद वाचत असताना ज्यावेळेला आपण अर्थ लावतो आणि तो अर्थ लावतात जो आनंद होतो तो आनंद काही गगनात न मावणारा आनंद असतो. विठाला विठाला. असे आकाशामध्ये थवाचे थवा असलेले सगळे शब्द, लहान मोठे, वेदातून आलेले, महाभारतातून आलेले, संस्कृतमधून आलेले,
सुभाषितांमधून आलेत, मनुस्मृतीमधून आले. एक एक शब्द परिचय सांगतोय. आम्ही मनुस्मृतीमध्ये होतो, पण आता तुम्ही ज्ञानेश्वरीमध्ये घ्या. आम्ही महाभारतात होतो, तुम्ही आता ज्ञानेश्वरीमध्ये घ्या. आम्ही वेदात होतो, तुम्ही आता. असे सगळेच्या सगळे जगातले शब्द ज्ञानोबारायला शरण आले, असं दुंडा महाराज म्हणायचे बरं का. असे सगळे शब्द शरण आले, आता तुम्ही आम्हाला ज्ञानेश्वरीमध्ये घ्या. आणि मग ते शब्द ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीमध्ये घेतले आणि तेव्हा ज्ञानेश्वरी तयार झाली. आणि अजून तुम्ही वाचली नाही, वाचले असेल म्हणा. अशी ज्ञानेश्वरी आहे. तो भाव अर्थात शब्दांच्या पलीकडे जो भाव असतो तो भाव घ्या आणि मग ज्ञानेश्वरी वाचा. याला म्हणतात भाव धरून या वाची ज्ञानेश्वरी. काय होईल? कृपा करी हरी तयावरी. हरीच का कृपा करी? हरीला असं वाटतंय मला प्रश्न होता अर्जुनाचा, मी त्याला उत्तर दिलं. आमच्या प्रश्न उत्तरामध्ये गीता तयार झाली आणि ती गीता ज्ञानोबा सांगतायत. म्हणजे असा प्रश्नोत्तर संवाद आहे अर्जुनाचा आणि कृष्णाचा. हे अभंगाच्या दुसऱ्या चरणात समुखे आपण सांगतो श्री विष्णू. 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 गीता विष्णू अर्जुन गीता विष्णू अर्जुन गीता विष्णू अर्जुन गीता विष्णू अर्जुन समुखे आपण सांगतो श्री विष्णू. 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 आपण सांगतो श्री विष्णू. श्री गीता विष्णू अर्जुन श्री गीता विष्णू अर्जुन समुखे आपण सांगतो श्री विष्णू. श्री गीता विष्णू अर्जुन श्री गीता विष्णू भगवान आपल्या स्वतःच्या मुखाने गीता सांगतात म्हणून ते वेदापेक्षा श्रेष्ठ आहे. वेद हा निश्वास आहे भगवंताचा. वेद काय आहे? भगवंताचा निश्वास आहे. पण इथं बरीच कीर्तनकार मंडळी आहे, म्हणून तुम्हाला आवर्जून सांगतो बरं का, कोणत्या भगवंताचा निश्वास आहे? राम अवतार झाला, कृष्ण अवतार झाला, वामन अवतार झाला, परशुराम अवतार झाला. तुम्हाला जर कधी प्रश्न आला कोण बनेगा करोडपतीमध्ये है ना, आणि अमिताभ बच्चनने विचारलं की कौन से भगवान के निश्वास से वेद का जन्म हुआ है, असं त्यांनी प्रश्न विचारला. आणि समोर 4 अवतार तुमच्या पुढे दिले, मत्स्य, कच्छ, वामन, वारा काहीतरी दिले, आणि त्यापैकी तुम्हाला एक निवडायचं आहे. आणि प्रश्न आहे 50 लाखाचा. मला तरी काय कमी सांगून करायचं. नक्की तुम्ही हरल्याशिवाय, कारण तुम्हाला हे माहीतच नाही. भगवंताच्या निश्वासातून वेद जन्माला आला हे खरं आहे, पण भगवंताच्या म्हणजे भगवान कृष्णाच्या का रामाच्या का आणखी कोणाच्या? तर भागवत वाचा, जे 24 अवतार आहे ना, हयग्रीव त्याचं नाव काय? हयग्रीव परमात्मा. आता त्याच्या मुखातून निश्वासातून वेद जन्माला आला. आता वेद निश्वासातून जन्माला आला आणि भगवत गीता प्रत्यक्ष सांगितली. स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू. श्री गीता हा प्रश्न अर्जुनेसी. असे हे जे 4 ग्रंथ आहे ना, यांचा जन्म कसा आहे माहिती आहे का? 4 ग्रंथांचा, एक शंका निवृत्तीसाठी, एक दोष निवृत्तीसाठी, एक भय निवृत्तीसाठी आणि एक दोष निवृत्तीसाठी. भय निवृत्तीसाठी भागवत, बरोबर आहे. राजा परीक्षितीला मरणाचं भय होतं, त्यानुसार भागवत सांगितलं, भय निवृत्ती झाली. तुम्ही सांभाळिले संती, भय निरसली कंती. आता शंका निवृत्ती. सतीला शंका होती, राम ब्रह्म कसा असेल म्हणून परीक्षा घेतली. त्या परीक्षेत सतीला कळालं, हो हे ब्रह्म आहे.
हो, आणि त्याच्यात हो तिचा अपमान झाला. हो, आणि ज्या वेळेला तिला पुनर्जन्म मिळाला, आदराने रामायण ऐकलं, सतीची शंका गेली रामायण ऐकून. म्हणून शंका निवृत्ती करता रामायण, भय निवृत्ती करता भागवत, आता मोह निवृत्ती करता भगवद्गीता. मोह, अर्जुनाला काय झाला होता? मोह. गीता ऐकून त्याचा मोह गेला. हो, मोह निवृत्ती करता भगवद्गीता, दोष निवृत्ती करता महाभारत. जन्मेजयाला काय झालं होते? दोष. कशामुळे? पूर्वजांची निंदा केली होती त्याने, आपल्याच पूर्वजांची. काय माझे पूर्वजन, काय नाही, आपल्या पूर्वजांना काही जमलं नाही असं म्हणता ना, माझं आमच्या बापदादांना काही जमलं नाही असं म्हणतात गेलं. जन्मेजय पण असं म्हटला, बहुता परी उणे ऐकेजे पांडवा सांगो या गोष्टी. पाचापासून जन्मले पाचे जण एका पत्नीच्या पोटी, गोत्रवध करुणी राज्य करीता ती विश्वासी वंदे शेवटी. आणि जन्मेंजय ऐसे बोलला सत्य, तो पापिया झाला कुष्टीराया. माऊलीचा अभंग आहे, फार मोठा अभंग आहे. आणि जागरला आमच्या वाट्याला अभंग यायचे बरं का महाराज, याला चाललेला व्हायच्या. बहुता परी उणे ऐकिजे पांडवा सांगो या गोष्टी. लांबलचक टुका येते सगळे. मुंबईला घाटकोपरला कुर्ल्याला हे जागर व्हायचे मोठे मोठे पूर्वीच्या काळात. हो, गौरी बाबा जागर प्रमुख असायचे, तर आम्ही तेव्हा लहान होतो. आता जन्मेंजयाने आपल्या पूर्वजांची निंदा केली, परिणाम काय झाला? कुष्ठ झाला, त्याला रोगी झाला, रोगी. ध्यानात ठेवा, संतांची निंदा कधी करू नये. पांडव संत आहे, ते कसे वागू द्या, देवाचे भक्त येते. हरिजनाची कोणा न करावी निंदा, साहत गोविंदा नाही त्याची. कृपा येऊन या धरी अवतार, भक्ता अभयकर कळा कष्ट. निंदा करू नये. जन्मेजयाने निंदा केली, कुष्ठ फुटलं. मग काय करायचं? त्याच जन्मेंजयाला व्यासाने सांगितल्यानुसार पुन्हा जन्मेजयाने आदराने महाभारताचं श्रवण केलं, आणि महाभारताच्या श्रवणाने जन्मेंजयाचे दोष गेले, असं ज्ञानेश्वरीच्या पहिल्याच अध्यायात वर्णन आहे. येथ कळा विदपन कळा, पुण्येसी प्रतापू आगळा, आणि म्हणून जन्मेंजयाचे अवलिळा दोष हरले. अलग अलग अशा प्रकारची ज्ञानेश्वरी. म्हणून भगवद्गीतेची टीका ज्ञानेश्वरी असल्यामुळे हो तेची ज्ञानेश्वरी बरं का. आता ज्ञानेश्वरी भाव धरून वाचली तर फल काय? कृपा करी हरितयावरी. बरं, नाही जमलं, वाचता येत नाही, आम्ही निरक्षर आहे, वाचू शकत नाही, ठीक आहे, तुम्ही ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी तर म्हणू शकता का नाही? ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी जप कर. नुसता ज्ञानेश्वरीचा जर जप केला तर कळी काळाचं भय राहत नाही. अभंगाच्या तिसऱ्या चरणात तेची ज्ञानेश्वरी वाचे वदंता साचे. तेची ज्ञानेश्वरी वाचे वदंता साचे. नाही तया, त्याला कळी काळाचं भय नाही. विषय मोठा आहे फार. आता आपल्याला 1-15 मिनिट शिल्लक आहे.
त्यात सगळं संपवायचं असल्यामुळे पुढं जात नाही. आता अशा प्रकारची ज्ञानेश्वरी तुम्हाला ज्ञानेश्वरी सुद्धा म्हणता येत नसेल तर मनात तर धारण करता येईल की नाही. ज्ञानेश्वरी मनात फक्त बस नुसती मनात धरली तरी एका जनार्दनी संशय सांडोणी आणि दृढ धरी म्हणी ज्ञानेश्वरी. आता उरक्त घेतो. राहिलेल्या 10 मिनिटात आणखी माझा काही विषय दुसरा एक राखून ठेवलेला तेवढा पूर्ण करून मग कीर्तन संपणार आहे. एकदा सर्वांनी मोठ्या प्रेमाने मुखाने नामस्मरण, हाताने टाळी वाजून भजन करा. जरा मांडी घाला, हात मोकळे करा बरं का. आज काही लोकांच्या कीर्तन डोक्यावरून पण गेला असेल नाही का, कारण एवढं खोल कोणी शिरत नाही. हा साहित्यिक लोकांचा विषय होता थोडासा, पण हरकत नाही. चला हो, भजन पण वाया जाणार नाही. विठोबा ज्ञानेश्वरी. आपण 1.5 पावणे 2 तास माऊली एकनाथ महाराजांच्या अभंगावर चिंतन करत होतो आणि ज्ञानेश्वरीमध्ये रंगलो. वेळ कुठे गेला काही कळला नाही आपल्याला. आता 10 मिनिट शिल्लक आहे, त्यातले 5 मिनिट बोलतो आणि 5 मिनिट आपल्याला भगोरे गुरुजींची चाल ऐकायची, बरोबर आहे ना. त्यामुळे ते स्वर कानामध्ये आले पाहिजे. अति सुंदर वातावरण तयार झालेलं आहे. आपण आपल्या या अस्तित्वाचा विचार करताना एक अशी बारीक दृष्टी डोळ्यासमोर ठेवा. जसा एखादा चोर चोरी करून जातो पण काहीतरी पुरावा ठेवतो. आपल्या शत्रूंनी आपल्या देशामध्ये आपल्याकडून अनेक प्रकारचे तत्व हिरावून घेतले, पण अनेक तत्व तसे शिल्लक राहिले. कश्यपाचं काश्मीर अजून तसंच आहे. ताजमहालची गळती अजून तशीच आहे. लवचं लाहोर अजून तसंच आहे. म्हणून हो, जगातला कोणताही मनुष्य, आम्हाला राम मंदिराकरता आमच्याकडे पुरावे मागितले. काय पुरावे द्यायचे तुम्हाला? राम मंदिराकरता काय पुरावे द्यायचे? हो, जे म्हणतात पुरावा पुरावा, त्यांना कुठंतरी नेऊन पुरावा. आलं का लक्षामध्ये? जे पुरावा मागतात ना, काय पुरावा पाहिजे? प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र त्यांचा सेतू अजरामर कायम स्वरूपात वैज्ञानिकांची डोकेदुखी आहे की हा राम सेतू जो आहे हा काही प्राकृतिक ढाचा नाही आहे, हा बनवलेला आहे. पण बनवतो कोणी बनवला? वानरांनी. हो, आणि जर रामाने वानरांच्या हातून बनवून घेतला असं मान्य केलं तर चंद्र सूर्य येतोपर्यंत हो हे मान्यच करावं लागल की प्रभू रामचंद्र या देशात होते. ते तर मानायचं नाही. हा जो दुष्ट हेतू त्यांचा होता, तो दुष्ट हेतू संपवण्याकरता आपले अनेक पुरावे आपल्याजवळ आहे. ध्यानात ठेवा, जगात तुम्ही कुठेही गेलात, कुठेही या, इंडोनेशियात जा, थायलंडमध्ये जा, कंबोडियामध्ये जा, इथिओपियामध्ये जा, आपल्या धर्माचे पुरावे कोणत्या ना कोणत्या रूपाने तुम्हाला मिळतील. तुम्ही जर थायलंडमध्ये गेले तर त्या ठिकाणच्या राजाला राम म्हणतात, तिथल्या राजधानीला अयोध्या म्हणतात. इंडोनेशियात गेलात तर 1 महिना रामलीला तिथं चालते. का बरं चालते? तिथं आपली संस्कृती होती, ती परंपरा त्याने अजून टिकून ठेवली.
भले तिथं हिंदू राहिला नाही, पण संस्कृती शिल्लक आहे. कंबोडियात गेलात तर जागतिक सर्वात मोठं मंदिर ते कंबोडियामध्ये. त्यावेळेला 350 वर्षापूर्वी आपले पूर्वज तिथं राहत होते. भले आज आपले पूर्व तिथं नाही आहेत, पण ते मंदिर अजून तसंच आहे. ते मंदिर एक शो पीस म्हणून, प्रेक्षणीय स्थळ म्हणून त्यांनी ठेवलं आहे. ते तोडलं नाही त्याने आणि तुटलं जात नाही, कारण फक्त दगडात दगड बांधलेले ते, सिमेंट नाही, लोखंड नाही, काही नाही. अशी जगामध्ये अजरामर स्वरूपामध्ये आपली संस्कृती, आपले मंदिरं नांदतायत. म्हणून आपल्याला एक दीर्घकाळ पुढचा जर विचार केला तर आत्तापर्यंत सगळ्या धर्मांना संधी मिळालेली आहे. सगळे धर्म आपली संधी गमावून बसलेले आहेत. सगळे धर्म बरं का, ख्रिश्चनांना मिळाली, इस्लामांना मिळाली, सर्वांना जगावर राज्य करायची संधी मिळाली, पण ती मिळून त्यांना ती टिकवता आली नाही. इंग्रज काय जाण्याकरता आले होते का? राहण्याकरताच आले होते, पण त्यांना करता नाही आलं, राज्य करता नाही आलं. इस्लामांना नाही करता आलं. याचा अर्थ असा आहे की जगावर राज्य तेच करू शकतात जे सर्व जगाला बरोबर घेऊन चालतात. हो, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणी तिन्ही लोकी भजिजो आदिपुरुखी अखंडित. आपला धर्म जगात सर्व जीवांना, सर्व प्राण्यांना, हो, सर्व समाजाला एकत्र घेऊन चालू शकतो. हे आता सर्व जगाने ओळखलेलं आहे. म्हणून हो, आपल्या भारतीयांनी आता सर्वात प्रथम जे गमावलं, हो, आता इथून पुढे ते न गमावता आहे ते तुकाराम महाराजांच्या भाषेमध्ये, आता नका रे भाई नो नका, आहे हाती ते लुटवू लोका. आता जे हातात आहे ना ते लुटवू नका. एक तर स्वातंत्र्य मिळालं म्हणजे सिंधू नदी गेली, पाकिस्तान गेलं, हो, नेपाळ गेलं, तिबेट गेलं, बांगलादेश गेला, काय काय गमावलं तुम्ही, भरपूर गमावलं. आता गमावू नका. हो, आता असं करा, अलग लक्षामध्ये आमची संस्कृती जर जगात आहे, हो, तर त्या व्यापकतेचा विचार करा. जसं स्वामी विवेकानंद, हो, आणि खंबीरपणे म्हणतायत, हो मी सांगतो हे हिंदू राष्ट्र आहे, अलग लक्षामध्ये. हो, जसं डॉक्टर केशवराम हेगडे ते खंबीरपणे सांगतात, हो मी सांगतो हे हिंदू राष्ट्र आहे म्हणूनसाठी. असं खंबीर राहायचा प्रयत्न करा. उगाच कांद्या बटाट्यावरही देश घालू नका. माफ करा बरं, काय होतं, कांद्या बटाट्यावरही देश घालू नका. हो, बाकीच्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. हो, आणि त्या दृष्टीने इथून पुढचा तरुण हा आणि देशाचा धर्माचा विचार करणारा असला पाहिजे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम म्हणतात, भारतातल्या माणसाच्या मनात काय असतं माहिती का, मुलगा खूप शिकवायचा, डॉक्टर वकील वगैरे बनवायचा, मोठी नोकरी लावायची, मोठा पगार कमवायचा, शिकवायचा, नोकर बनवायचा, खूप पगार घ्यायचा. जोपर्यंत तुमच्या मनामध्ये मुलगा शिकवायचा, नोकर बनवायचा हे आहे, तोपर्यंत भारतात नोकरच जन्माला येतील, मालक कधी जन्माला येणार नाही. ध्यानात ठेवा. हो, जर मुलगा बनवायचा तर मालक बनवा. भले 10 कामगार हाताखाली, पण तो 10 कामगारांचा तो मालक आहे. मालक बनवायचा प्रयत्न करा, तर आपण होतो जगभर, राहिलो मुठभर, फार थोडे बरं का. हो, पण ध्यानात ठेवा. हो, असं जरी असलं तरी आज सगळं जग आशा करतंय. हो, ज्यावेळेला व्हिएतनामचे राष्ट्रपती बाई ज्यावेळेला भारतात आले ना, त्यावेळेला ती म्हटली मला रायगड बघायचा आहे. त्यावेळेचं सरकार जे होतं ना 10 वर्षापूर्वी, ते म्हणे रायगड आम्ही दाखवत नाही. तिने सांगितलं मी रायगड पाहिल्याशिवाय जाऊ शकत नाही. का बरं? तिने सांगितलं आमच्या राष्ट्रपतीने, आधीच्या राष्ट्रपतीने त्याच्या थडग्यावर आम्हाला लिहायला सांगितलं आणि ते आम्ही लिहिलंय. म्हणजे व्हिएतनामच्या राष्ट्रपतीच्या थडग्यावर असं लिहिलंय. काय लिहिलंय? तुम्हाला आनंदाच्या उकळ्या फुटतील ऐकल्यानंतर. असं लिहिलंय, शिवाजीचा एक मावळा. कोण? व्हिएतनामचा राष्ट्रपती. शिवाजीचा एक मावळा, शिवाजीचा एक मावळा. म्हणून ती म्हटली मी रायगड पाहिल्याशिवाय जाऊ शकत नाही. शेवटी तिला नेलं व्हिएतनामच्या राष्ट्रपतीला आणि रायगडावर नेलं. रायगडावर तिला ज्यावेळेला उतरवलं हेलिकॉप्टरने, त्यावेळेला तिने पहिली तिथली एक मूठभर माती घेतली आणि आपल्या पर्समध्ये ठेवली. तिला विचारलं या मातीचं काय करणार? ते म्हणे ही माती माझ्या व्हिएतनाममध्ये शिंपडणार. का? माझ्या व्हिएतनाममध्ये छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावे याकरता मी ही माती त्या ठिकाणी शिंपडतो. इतकं रायगडाचं महत्त्व एक व्हिएतनामची राष्ट्रपती बाई तिला कळतंय, आणि आम्ही आमच्याच पुरुषांना नावं ठेवतोय. म्हणून ध्यानात ठेवा. हो, इंग्रज पण बोलून गेले, शिवाजी महाराज जर आणखी 10 वर्ष जगले असते तर आम्हाला भारताचा चेहरा सुद्धा पाहता आला नसता. इंग्रजांचं म्हणणं आहे शिवाजी महाराज जर आमच्या देशात जन्माला आले असते तर आम्ही चंद्रावर काय, आम्ही सूर्यावर गेलो असतो. असे शिवाजी महाराज ज्या देशात जन्माला आले त्या देशावर इंग्रजांनी राज्य करावं
असे शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, गुरु गोविंद सिंग ज्या देशात जन्माला आले, हो त्या देशावर 800 वर्ष मुसलमानांनी राज्य करावं. कुठंतरी आपण चुकतोय. आणि म्हणून अशा चुका इतिहासात ज्या आपण केल्या त्या पुन्हा आपल्याला करायच्या नाही. ज्ञानेश्वर माऊली. संशय साडो एका जनार्दनी, संशय साडो एका जनार्दनी, संशय साडोनी एका जनार्दनी, संशय सांडोनी एका जनार्दनी, संशय सांडोनी एका जनार्दनी, संशय सांडोनी दृढधरी मणी ज्ञानेश्वरी, दृढधरी मणी मणी, दृढधरी मणी, दृढधरी मणी, दृढधरी मणी. दृढधरी मणी, दृढधरी मणी, दृढधरी मणी, ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी स्वमुखी आपण सांगितो श्री विष्णू स्वमुखी आपण, सांगितो श्री विष्णू स्वमुखी आपण. दृढधरी मणी ज्ञानेश्वरी, दृढधरी मणी ज्ञानेश्वरी स्वमुखी आपण, सांगितो श्री विष्णू स्वमुखी आपण, सांगितो श्री विष्णू, श्री विष्णू. श्री गीता, श्री गीता, श्री गीता, श्री गीता प्रश्न अर्जुनेसी श्री गीता, श्री गीता, श्री गीता. श्री गीता,
श्री गीता प्रश्न अर्जुन से श्री गीता तो श्री विष्णु
भानुदास एकनाथ भजन दास एकनाथ दास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोले रे पुरे रे बाकोडे उत्तरे राध महाराज विचार लाल में अपुला क्षमा अपराध महावरे शरण